गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मायसेल्फ प्रशांत कदम. प्रिवियस लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे की क्रॉस प्रोडक्ट आणि त्याच्या रिमार्क्स पाहिलेत आणि रिमार्क्सवरती आपण एक्झाम्पल पाहिलेत. ओके, म्हणजे क्रॉस प्रोडक्ट कसा असतो, ए बार क्रॉस बी बार, त्याच्यानंतर त्याच्या अँगल बिटवीन क्रॉस प्रोडक्टमधला अँगलचा फॉर्म्युला, ओके, साइन थीटाचा फॉर्म्युला जो असेल तो, त्याच्यानंतर रिमार्क्स पाहिलेत, भरपूर रिमार्क्स आहेत. त्याच्यानंतर ते क्रॉस प्रोडक्ट कसा सॉल्व्ह करायचा बाय युजिंग डिटरमिनंट फॉर्म्युला ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतरचे जे एक्झाम्पल आहे ते आपण कंटिन्यू करतो आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे की फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल विथ व्हर्टायसेस. फर्स्ट व्हर्टायसेस इज 1 2 0, सेकंड 1 0 2 अँड थर्ड 0 3 1. ठीक आहे. ट्रायंगलचे 3 व्हर्टेक्स दिलेत, त्याच्यावरून त्याचा काय काढायचं आहे, एरिया काढायचं आहे. म्हणजे ॲप्लिकेशन आहे हे वेक्टरचं. आता वेक्टर फॉर्ममध्ये असताना एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे की त्याचा फॉर्म्युला काय असतो. ठीक आहे. सपोज ह्या ठिकाणी आपण हे 3 पॉईंट दिलेत. ठीक आहे. तर त्याचा एक ट्रायंगल काढूया. ओके, दिस इज ए, फर्स्ट पॉईंट 1 2 0. ओके, दिस इज बी 1 0 2, दिस इज सी 0 3 1. 3 व्हर्टेक्स आहेत ट्रायंगलचे. याचा एरिया काढायचा आपल्याला. तर वेक्टर फॉर्ममध्ये असताना 3 पॉईंट दिले असतील ट्रायंगलचे, तर त्याचा फॉर्म्युला काय असतो एरिया ऑफ ट्रायंगलचा वेक्टर फॉर्ममध्ये, काय असतो आहे, येस, वी नो म्हणजे माहीत पाहिजे. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 1/2 एस मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार. ओके, आणि क्रॉस ए सी बार. दिस इज ए फॉर्म्युला इन वेक्टर फॉर्म. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला वेक्टर फॉर्ममध्ये हा असेल. आता या ठिकाणी काय काढायला लागेल की ए बी बार काढायला लागेल, तुम्हाला ए सी बार काढावं लागेल, त्याच्यानंतर त्याचं क्रॉस प्रोडक्ट काढायला लागेल, देन मॅग्निट्यूड काढावं लागेल. ओके, आपण याला इक्वेशन नंबर फर्स्ट मेन्शन करून ठेवू आणि त्याच्यानंतर काय काढून घेऊया की ए बी बार ए सी बार. ओके, ए बी सी 3 पॉईंट आहेत. ह्या तिन्ही पॉईंटवरून त्याचे काय असणार आहेत, वेक्टर फॉर्म निघेल. एचं काय होईल, आय कॅप प्लस 2 जे कॅप अँड 0 के कॅप. सिमिलरली आय कॅप 0 जे कॅप 2 के कॅप, नंतर 0 आय कॅप 3 जे कॅप प्लस 1 के कॅप. ओके, ह्या फॉर्ममध्ये केलं तर काय ह्या ठिकाणी, नाऊ ए बी बार इक्वल टू, ओके, बी बारवरून जो फॉर्म्युला असेल तो डायरेक्टली आपण वेक्टर लिहायचे. आता ॲप्लिकेशनमध्ये आलो आहे, टॉपिक हा संपत आला आहे, सेकंड लास्ट पॉईंट आहे हा. तर ए बी बार म्हणजेच काय की बी मधून ए सबस्ट्रेट करायचं. ओके, टर्मिनल पॉईंट मायनस इनिशियल पॉईंट. सो फर्स्ट 1 - 1 काय येणार आहे त्या ठिकाणी, येस, पॉईंटमध्ये लिहू या ठिकाणी आपण. मग नंतर ते वेक्टर फॉर्ममध्ये लिहूयात. पहिला पॉईंट काय असणार आहे, 1 - 1 दॅट इज 0 0 आय कॅप. ओके, लक्ष द्या व्यवस्थित. देन सेकंड 0 - 2, सो -2 जे कॅप. ओके, देन 2 - 0 दॅट इज प्लस 2 के कॅप. दिस इज युअर ए बी बार. ओके, सिमिलरली काय फाइंड करायचं, ए सी बार. सो देअरफॉर ए सी बार इक्वल टू ए आणि सी. सो सी मधून ए सबस्ट्रेट करायचा, म्हणजे सी मधून ए. 0 - 1 इथे येईल मायनस आय कॅप. ओके, देन 3 - 2 1, सो प्लस जे कॅप. ओके, देन 1 - 0 दॅट इज प्लस 1 म्हणजेच के कॅप. ओके, म्हणजे हा ए बी बार आला, ए सी बार आला. त्याच्यानंतर आपण काय काढायचं आहे, नाऊ ए बी बार क्रॉस ए सी बार. आता ए बी बार क्रॉस ए सी बारचा फॉर्म्युला काय रे, फर्स्ट रो काय असतो, आय जे के. ओके, सेकंड काय असणार आहे की ए बी बारचे कोएफिशियंट्स, वेक्टरचे कोएफिशियंट्स 0 - 2 2. ओके, देन ए सी बारचे -1 1 1. व्यवस्थित चेक करा काय आहे ते. आता या ठिकाणी काय होणार आहे बघा, याचं आय कॅप डिटरमिनंट सॉल्व केलं आहे आपण. ओके, फर्स्ट रो हा जो कॉलम आहे, हा कॉलम आणि हा रो स्किप करायचा असा. मल्टिप्लिकेशन -2 1 -2 देन -2.
ओके, देन मायनस जे, त्याच्यानंतर काय येईल 0 इंटू 1 0 मायनस 2 इंटू मायनस 1 मायनस 2, सो मायनस 2 आणि मायनस, सो प्लस 2, देन प्लस के 0 minus 2 minus 1 2, so minus 2. Okay, and the vector is minus 4i minus 2j and minus 2k. Okay, this is your AB bar cross AC bar. ओके, त्याच्यानंतर फॉर्म्युला लक्षात घ्या. फॉर्म्युला हा आहे, त्याचा मॅग्निट्यूड काढावा लागेल. तिकडे एक्झाम्पल लिहिले त्याच्यामुळे लिहित नाही, लक्षात घ्या, व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर याचं मॅग्निट्यूड काढायचं असेल तर काय येणार, ए बी बार क्रॉस ए सी बार इक्वल टू रूट ऑफ फर्स्ट मायनस 4 स्क्वेअर देन प्लस मायनस 2 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे रे, 16 4 4. ओके, 16 4 4 किती येणार आहे, 24. दॅट इज रूट ऑफ 24. दिस इज युअर ए बी बार क्रॉस ए सी बार. नाउ पुट अबव व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. ओके, इक्वेशन फर्स्ट मध्ये इथे पुट केली व्हॅल्यू तर काय येणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू रूट 24 डिवाइड 2. ओके, म्हणजेच किती येईल रे ते 24. 24ला जर तुम्ही हे केलं, स्प्लिट केलं तर कितीमध्ये येईल ते 6 इंटू 4. ओके, 6 इंटू 4, सो 4 2 येणार आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, ओनली रूट 6 स्क्वेअर युनिट. ओके, म्हणजे दिस इज युअर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. हे लक्षात ठेवा. आपण पुन्हा एकदा सांगतो मी की फॉर्म्युला आपल्याकडे आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 1/2 ए बी बार क्रॉस ए सी बार. दिस इज इक्वेशन फर्स्ट. आपण ट्रायंगल सपोज केलेला आहे ए बी अँड सी. देन फर्स्ट फाइंड ए बी बार. ए बी बार म्हणजे बी मधून ए सबस्ट्रॅक्ट करायचा, तर बी मधून ए सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आलेला वेक्टर हा. ओके, त्याच्यानंतर ए सी बार म्हणजे सी मधून ए सबस्ट्रॅक्ट करायचा, त्याच्यानंतर आलेला वेक्टर हा. नंतर क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच काय, त्या ठिकाणी डिटरमिनंट फॉर्म्युला याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण पाहिले. तर डिटरमिनंट फॉर्म्युल्यानुसार आपल्याला ए बी बार क्रॉस ए सी बार येतोय मायनस 4i मायनस 2j मायनस 2k आणि इट्स मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड मीन्स रूट ऑफ हे जे कोइफिशियंट्स आहेत त्याचे स्क्वेअर्स. तर मायनस 4 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर होल स्क्वेअर केलं, सगळ्याचे स्क्वेअर ॲडिशन केले तर काय ते रूट 24. ओके, आणि दिस व्हॅल्यू पुट इन इक्वेशन नंबर फर्स्ट. म्हणजे दिस फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू 1/2 ए बी बार क्रॉस ए सी बार. आणि त्याच्यात पुट केलं तर रूट 24/2. ओके, रूट 24/2ला दर रूट 24ला स्प्लिट केलं 6 इंटू 4, सो 4 हा रूटच्या बाहेर 2 येईल आणि 2ला डिवाइडचा 2 कॅन्सल होईल, ओनली रूट 6. दिस इज युअर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. ओके, त्याच्यानंतर इकडचा फॉर्म्युला बघा, चेक करा. हे पण ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे की फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम विथ व्हर्टायसेस के एल एम एन. पॅरलोग्रामचे 4 पॉईंट दिलेत आणि त्याच्यावरून काय काढायचं आहे, एरिया काढायचं आहे. सो फर्स्ट पॅरलोग्राम कुठल्या फॉर्ममध्ये येईल असं, ओके, सो के एल एम अँड एन. सो के इज 1 2 3, L is 1 3 6, M is 3 8 6, N is 3 7 3. ओके, आता ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या की ह्या ठिकाणी पण आपल्याला माहित पाहिजे की एरिया ऑफ पॅलोग्रामचा फॉर्म्युला काय असतो इन द वेक्टर फॉर्म. सो एरिया ऑफ पॅलोग्राम काय असतो रे, वी नो. ओके, एरिया ऑफ parallelogram KLMN equal to magnitude of, yes, magnitude of इथून स्टार्ट होतोय तर KL आणि KN याचं क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं असतं, म्हणजे KL बार क्रॉस KN बार. ओके,
हा फॉर्म्युला झाला के एल बार क्रॉस के एन बार. हे जसं काढलेलं होतं त्याच फॉर्ममध्ये तुम्हाला हा के एल के एन काढायला लागेल, त्याचं मॅग्निट्यूड काढावं लागेल अँड देन इट्स एरिया. So this is equation first we mention here, it is a first equation. Okay, so first we have to find out KL bar. Okay, आता या ठिकाणी डायरेक्टली सांगा कसं येईल. आता जसं इथे केलं तसंच KL मीन्स L मायनस K, L मधून K सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. कसं येणार आहे सांगा. फर्स्ट पॉइंट, so 1 minus 1 that is 0. Okay, then second 3, here second 2, 3 minus 2 1 just j cap. Then third 6 minus 3 3, so here plus 3 k cap. Okay, then kn bar, kn first minus first 3 minus 1 that is 2 I cap, 7 minus 2 plus 5 j cap, 3 minus 3 that is 0 k cap. Okay, and its magnitude now KL bar cross KN bar. Sorry, first upon we have to find out KL bar cross KN bar. So I, J and K, then 0 1 3 2 5 0. Okay, then first I into 1 into 0 0 minus 15. Okay, then minus j 0 minus 6 and plus k 0 minus 2. ओके, चेक करा व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला आलेला वेक्टर काय येतोय मायनस 15i मायनस मायनस प्लस 6j and minus 2k. This is your KL bar cross KN bar. Okay, so magnitude of KL bar cross KN bar equal to root of, okay, root मध्ये minus 15 square plus 6 square plus minus 2 square. So root of 15 square is 115 plus 36 plus 4. Okay, टर्म काय येतात बघा 40 50 एक मिनिट, ह्या ठिकाणी 15 स्क्वेअर. ओके, 15 स्क्वेअर इज 225. ओके, 225 प्लस 36 मीन्स आणि प्लस 4 40. सो 40 आणि 20 60 265. ओके, म्हणजे हा रूट 65 हा काय आला मॉड्युलस ऑफ के एल बार क्रॉस के एन बार. आणि ही व्हॅल्यू इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करा. इथे पुट अबव व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. सो एरिया ऑफ पॅरलोग्राम KLMN इक्वल टू रूट ऑफ 265 स्क्वेअर युनिट. ओके, 265चा स्क्वेअर रूट निघत नाही आहे, म्हणजे स्प्लिट करून निघेल, पण रूट ऑफ 265 हा काय झाला तुमचा एरिया ऑफ पॅरलोग्राम KLMN. ह्याच्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा काय आहे की हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला, देन एरिया ऑफ ट्रँगल हा फॉर्म्युला, हे दोन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. हे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत दोन्ही पण. ओके, आता याच्यानंतरचं क्वेश्चन आहे हे रिवाइंड करून पहा व्यवस्थित. ठीक आहे,
नेक्स्ट क्वेश्चन बघा की फाइंड magnitude of u bar cross v bar if first डायग्राम दिलेले आहे या ठिकाणी v bar equal to 5, magnitude of u bar equal to 4, this is angle 45. Okay, and second equal to 6, equal to 12, this is 120. ओके, आता या ठिकाणी लक्ष द्या, काढायचं काय तुम्हाला की मॅग्निट्यूड ऑफ यू बार क्रॉस व्ही बार. आता याचा फॉर्म्युला आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय आहे की फॉर्म्युला वी नो magnitude of u bar cross v bar equal to magnitude of u bar magnitude of v bar into sin theta. ओके, क्रॉस प्रोडक्ट मध्ये आपण पाहिलेला आहे फॉर्म्युला. या ठिकाणी गिवन व्हॅल्यूज आहेत मॅग्निट्यूड ऑफ यू बार मॅग्निट्यूड ऑफ v बार आणि गिवन थीटा. ओके, थीटा इज 45 डिग्री, कारण हे काय आहे दोन्ही अपोजिट डायरेक्शन निघालेत, तर अँगल पॉझिटिव्हली काय होतं या ठिकाणी 45 डिग्री. सो पुट हिअर व्हॅल्यूज 4 cross 5 and sin 45. Okay, so 4 into 5 20 into sin 45 is root 2. Okay, root 2 means इथे काय येणार आहे तुम्हाला 10. ओके, 2 हे स्प्लिट कसं होईल 10 into 2 divide root 2. So 10 into root 2 divide root 2. So root 2 1 cancel. So 10 root 2. This is your u bar cross v bar. ओके, सिमिलरली इकडे काय येईल आता ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या, इथे डायरेक्शन चेक करा की दिस इज यू बार इज इकडे डायरेक्शन आहे आणि दिस इज यू बार अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे. हिअर इफ वी स्केच u bar and v bar from same initial point, then we have हा जर एक्सटेंड केला आपण सेम. ओके, तर हा जो अँगल आहे हा पॉझिटिव्ह अँगल येईल. हा अँगल किती असणार आहे, स्ट्रेट लाईन आहे, ही लाईन आहे, इथे 120 असेल तर तो किती असणार आहे, टोटल 180 असतो, म्हणजे हा किती येणार तुमचा 60. सो वी हॅव थीटा इक्वल टू 60. लक्षात घ्या, डायग्रामवरती लक्षात घ्यायचं आहे की हा इकडे ह्या डायरेक्शनमध्ये आहे, सो 120 येणार नाही, ह्या ठिकाणी काय येणार 60 अँगल येणार. सो देन वी हॅव फॉर्म्युला यू बार क्रॉस व्ही बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ यू बार मॅग्निट्यूड ऑफ व्ही बार sin theta. So here 12 cross 6 cross sin 60. ओके, तर sin 60 आलं तर या ठिकाणी काय येणार आहे 12 6, व्हॅल्यू ऑफ sin 60 इज √3/2. ओके, सो 2 ने याला डिवाइड होईल, दॅट इज 6 into 6 36 √3. दिस इज युअर यू बार क्रॉस व्ही बार. ओके, ह्या फॉर्ममध्ये फक्त डायग्रामवरती लक्षात घ्या कसे काढायचे आहेत. ठीक आहे, आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, नंतरचा क्वेश्चन चेक करा. आता ह्या ठिकाणी व्हॅल्यू पण चेंज करून देऊ शकतात. जर ह्या ठिकाणी 16 असेल तर ह्या ठिकाणी काय येणार आहे 16 येईल, 16 into 6 येईल, तेच जे काय येईल ते आन्सर. हे व्हॅल्यू चेंज करून जर असेल तरी सुद्धा ते करू शकते. Next question is show that
a bar minus b bar cross a bar plus b bar equal to 2 a bar cross b bar. ओके, तर हे प्रूव्ह करायचं आहे. आता आपल्याला माहीत आहे की डिस्ट्रीब्युशन लॉ ह्या ठिकाणी प्रूव्ह झालेला आहे. क्रॉस प्रोडक्टमध्ये आपण लेफ्ट डिस्ट्रीब्युशन राईट डिस्ट्रीब्युशन आपण केलेलं होतं. तर त्या फॉर्ममध्ये वी हॅव टू टेक अ लेफ्ट हँड साईड अँड देन बिकम ए convert into right hand side. Okay, so first let LHS equal to a bar minus b bar cross a bar plus b bar. Okay, आता ह्या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट घेतलं ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन लॉ यूज करून. तर काय ह्या ठिकाणी हियर a bar cross a bar. ओके, देन प्लस a bar cross b bar. हा फर्स्ट आहे तो ह्या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला आणि मायनस बी न करा. सो मायनस बी बार क्रॉस ए बार अँड मायनस बी बार क्रॉस बी बार युझिंग डिस्ट्रीब्युशन लॉ. ओके, आता या ठिकाणी ए बार क्रॉस ए बार काय असतो रे, रिमार्कमध्ये पाहिलं आपण काय असतो 0 प्लस ए बार क्रॉस बी बार. आता या ठिकाणी बी बार क्रॉस ए बार आहे, त्याला जर आपण रिव्हर्समध्ये घेतलं ए बार क्रॉस बी बार तर साईन चेंज होतात. सो निगेटिव्हचं काय होईल या ठिकाणी पॉझिटिव्ह होईल. आणि हियर ए बार क्रॉस बी बार हा आपण रिमार्क पाहिला आहे. आणि या ठिकाणी बी बार क्रॉस बी बार 0. सो ए बार क्रॉस बी बार ए बार क्रॉस बी बार ॲडिशन केले तर काय ते 2 ब्रॅकेट ए बार क्रॉस बी बार. ओके, आणि दिस इज युअर राईट हँड साईड. ओके, सो LHS इक्वल टू RHS हे प्रूव्ह झालं. छोटंसं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल पहा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू PQ bar and PR bar where P is 220, Q is 035, R is 503 and also find sin theta. ओके, त्याचे अँगल काढायचे साइन कशामधला PQ बार आणि PR बार मधला. तर ह्या ठिकाणी परपेंडिक्युलर वेक्टर म्हणजेच काय काढायचं आहे तुम्हाला, एन कॅपची व्हॅल्यू काढायची आहे. तर एन कॅपचा फॉर्म्युला माहीत मिळेल तुम्हाला. एन कॅप म्हणजेच काय असतो रे, कशामधला काढायचं आहे तुम्हाला, म्हणजे कशाची परपेंडिक्युलर असलेला PQ बार अँड PR बार. सो PQ बार क्रॉस PR बार. ओके, आणि डिवाइडला काय असतं त्याचा मॅग्निट्यूड. ओके, म्हणजे हे काढावं लागेल. फर्स्ट आपण वी हॅव टू फाइंड आउट PQ बार अँड PR बार. हे दोन टर्म्स पहिल्यांदा काढले लागतील, नंतर क्रॉस, नंतर त्याचा मॉड्युलस. ओके, तर पहिल्यांदा काढून घ्या. ह्या ठिकाणी काय काढायचं आहे तुम्हाला, PQ बार. जसं मागाच्या एक्झाम्पलमध्ये काढलेलं होतं तसं डायरेक्टली काढू आपण Q बार मायनस P बार. सो Q आणि मायनस P करायला लागेल. तर इथे वेक्टर काय नाही तुमचा रे, 0 - 2 दॅट इज -2i. ओके, then 3 - 2 plus j and 5 - 0 plus 5k. Okay, this is your PQ bar. Then PR bar same, R minus P, 5 - 2 3i, 0 - 2 -2j and 3 - 0 plus 3k. Okay, PQ bar झाला, PR bar झाला. then modulus or cross product of PQ bar and PR bar. So here I, J, K. Okay, second row -2 1 5 and third 3 -2 3. Okay, check करा 2 1 5 second row, 3 -2 3 third row. So I into here 1 into 3 3, 5 into -2 -10. So here plus 10. Then minus j, -2 3 -6. Okay, 5 into 3 15. So minus 15. Then plus k, -2 -2 4 and 1 3 -3. So vector is PQ bar cross PR bar equal to
13i. ओके, देन मायनस 15 आणि 6 किती येईल -21 आणि हा -j, सो +21j. ओके, and plus 4 minus 3 1. Okay, so here modulus of PQ bar cross PR bar equal to root of 13 square plus 21 square plus 1 square. So 13 square is 169, 21 square is 441 and plus 1. Okay, तर ॲडिशन करायची. ॲडिशन केल्यानंतर काय ह्या ठिकाणी 119 10 11, सो 1. ओके, देन 4 6 10 and 1 11, so 4 5 and 1 611. Okay, this is your PQ bar cross PR bar. ओके, आता याच्यानंतर काय काढायचं तुम्हाला की एन कॅपची व्हॅल्यू काढायची आहे. सो एन कॅप फॉर्म्युला इज वी नो unit vector perpendicular to PQ bar and PR bar is n cap equal to PQ bar cross PR bar divide mod of PQ bar cross PR bar. Okay, so vector is 1/√611 into याचा जो वेक्टर आलेला आहे तो म्हणजेच किती 13i कॅप प्लस 21j कॅप आणि प्लस k कॅप. ओके, आणि दिस इज युअर एन कॅप मीन्स युनिट वेक्टर झाला तुमचा हा. ओके, ॲडिशन परत एकदा चेक करायची. 1 1 9 11 येईल. ओके, सो 1 देन 4 and 1 5 and 6 11, so 1 then 1 and 4 5 and 1 6, रूट ऑफ 611. ओके, हा झाला तुमचा एन कॅप झाला. त्याच्यानंतर काय काढायचं आहे तुम्हाला साइन अँगल काढायचं आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, वी नो साइन थीटा इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ PR बार क्रॉस PQ बार क्रॉस PR बार डिवाइड मॉड ऑफ PQ बार अँड मॉड ऑफ PR बार. मॅग्निट्यूड ऑफ PQ बार अँड मॅग्निट्यूड ऑफ PR बार. तर ह्या दोन्हीचे पण मॅग्निट्यूड पाहिजेत. आता न्यूमेटरचा मॅग्निट्यूड काढला आपण √611 आणि डिवाइड याचा मॅग्निट्यूड काय येणार आहे रे PQ बार आपण जो काढला आहे. हे एक काम करायला, इक्वेशन नंबर फर्स्ट द्या, हे सेकंड करा, हे थर्ड करा. ठीक आहे, सेकंड आणि ह्या ठिकाणी काय केलं आपण फ्रॉम सेकंड अँड थर्ड. ओके, आणि या ठिकाणी आपण फ्रॉम फर्स्ट हे रूट्स काढायचे. तर काय ना -2 स्क्वेअर. ओके, देन प्लस 1 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. दिस इज युअर मॉड्युलस ऑफ PQ बार. PR बार काय येणार आहे रे पुढे सेकंड इक्वेशन 3 स्क्वेअर प्लस -2 स्क्वेअर अँड 3 स्क्वेअर. टोटल कॅल्क्युलेशन करून पहा काय येणार आहे. डिवाइड 2 स्क्वेअर 4 प्लस 1 किंवा लिहा इथे 4 1 25. ओके, अँड 9 4 9, सो रूट ऑफ 611 डिवाइड here 25 4 29 30. Okay, here 9 9 18 18 plus 4 22. ओके, दिस इज युअर साइन थीटा. ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन आहे, पुढे कॅल्क्युलेशन करा. त्याच्यानंतर थीटा इक्वल टू साइन इनवर्स ऑफ इकडची व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू येईल, म्हणजे याचं कॅल्क्युलेशन करून पहा नंतर. ठीक आहे, दिस इज युअर साइन थीटा. तर हे एक एक्झाम्पल झालं कुठल्या फॉर्ममध्ये की परपेंडिक्युलर वेक्टर काढला आपण ह्या ठिकाणी आणि साइन थीटा काढला ह्या ठिकाणी. दोन्ही फॉर्म्युला यूज करून घेतलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतरचं एक्झाम्पल आहे
Okay, next question is if magnitude of a bar is 5, b bar is 13 and क्रॉस प्रोडक्ट दिला आहे त्याचं मॅग्निट्यूड आहे 25, फाइंड करायचं आहे डॉट प्रोडक्ट. ओके, आता रिलेशन इन डॉट प्रोडक्ट अँड क्रॉस प्रोडक्ट दोन्हीमध्ये आपल्याला कॉमन काय आहे, थीटा कॉमन आहे, अँगल, बरोबर. तर ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला याचा माहिती आहे अँगलचा, वी नो मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू साइन थीटा. ओके, त्या ठिकाणी व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत, हे तिन्ही व्हॅल्यूज आहेत. तर येणार आहे का ह्या ठिकाणी 25 इक्वल टू 5 इंटू 13 इंटू साइन थीटा. ओके, सो साइन थीटा इक्वल टू हे 25ला हे डिवाइड होईल, बरोबर, म्हणजे 25 डिवाइड 5 इंटू 13. ओके, सो डिव्हिजन केलं तर किती येईल ते 5/13 येईल. ओके, साइन थीटा तुमचा काय आला 5/13 आला. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला माहित आहे. डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय असतो रे, डॉट प्रोडक्ट ए बार डॉट बी बार इक्वल टू काय असतो की मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थीटा. सो आता साइन मिळालं तर त्याच्यावरून आपण कॉस थीटा काढू शकतो ना. म्हणजे काय असतो फॉर्म्युला हिअर, वी नो cos theta equal to root of 1 minus sin square theta. ओके, त्या ठिकाणी फॉर व्हॅल्यूज जर पुट केल्या तर काय येतील व्हॅल्यूज रे, 1 minus 5/13 स्क्वेअर. ओके, सो 1 minus 25/169. म्हणजे त्या ठिकाणी cos theta काय येईल, cos theta equal to root of 169 minus 25/169. सो रूट ऑफ 144, 169 मधून 25 सबस्ट्रॅक्ट केला, डिवाइड 169. सो कॉस थीटा इज प्लस और मायनस 12/13. कॉस थीटा काय आला तुमचा 12/13 आला. ओके, सो ए बार डॉट बी बार, देयरफॉर ए बार डॉट बी बार इक्वल टू इंटू कॉस थीटा. ओके, सो ए बार इज 5, 13, मॅग्निट्यूड चेक करा, इंटू दिस इज प्लस और मायनस 12/13. सो 13 कॅन्सल होईल, 12 इंटू 5 60, सो प्लस और मायनस 60. हे काय आलं तुमचा ए बार डॉट बी बार आला. आता प्लस और मायनस, आता डॉट प्रोडक्टचे जे आपण रिमार्क्स घेतले त्या रिमार्क्समध्ये आहे की प्लस कधी असतो मायनस कधी असतो. इफ हिअर if a bar dot b bar equal to 60 then angle is 0 less than equal to theta less than pi/2. ओके, याच्यामध्ये असणारा अँगल तुमचा जर पॉझिटिव्ह घेतला तर, अँड इफ a bar dot b bar is negative -60, so angle between pi/2 less than theta less than pi. ओके, म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन्समध्ये तुमचे अँगल्स असतील. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल चेक करा. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल काय आहे की डायरेक्शन रेशोज ऑफ टू लाईन्स सॅटिस्फाय द रिलेशन 2a bar minus b plus 2c equal to 0 and ab plus bc plus ca equal to 0 and also show that these lines are perpendicular. डायरेक्शन रेशोज काय आहेत की हे दोन इक्वेशन सॅटिस्फाय करतात असं आहे. तर आता ह्या फर्स्ट इक्वेशनवरून चेक करा की जर फर्स्ट इक्वेशनवरून हा b राईट हँड साईडला आणला तर काय तुम्हाला b इक्वल टू लेफ्ट हँड साइडला काय राहील 2a plus 2c. दिस इज इक्वेशन फर्स्ट. ओके, दिस इज इक्वेशन सेकंड. आपल्याला काय काढायचं आहे की परपेंडिक्युलर लाईनचे शो दॅट द लाईन्स आर परपेंडिक्युलर, म्हणजे परपेंडिक्युलर लाईनसाठी अगोदर त्याचे रेशोज माहीत पाहिजेत किंवा कोसाइन्स माहीत पाहिजेत. सो ह्याच्यावरून आपण b ही जी व्हॅल्यू आहे ती याच्यामध्ये पुट केली, कारण काय सांगितलं डायरेक्शन रेशोज ऑफ टू लाईन्स सॅटिस्फाय द रिलेशन. ओके, टू लाईन्सचे डायरेक्शन रेशो सॅटिस्फाय द रिलेशन, हे दोन्ही रिलेशन सॅटिस्फाय करतात. तर त्याच्यावरून आपण व्हॅल्यू काढू शकतो. सो b याच्यात पुट केला. ओके, कुठे इक्वेशन 2 मध्ये, तर काय रिलेशन पुढे रे की a इंटू ब्रॅकेट 2a plus 2c plus 2a plus 2c into c plus ca equal to 0. ओके, मल्टिप्लिकेशन करा 2a square 2ac
प्लस 2ac प्लस 2c² प्लस ca इक्वल टू 0. सो 2a² प्लस 4ac प्लस 2c² प्लस ca इक्वल टू 0. पहिल्या दोनमध्ये कॉमन काय निघेल रे? 2a. सो इंटू ब्रॅकेट a प्लस 2c. ओके. आणि सेकंडमध्ये कॉमन निघेल तुम्हाला फक्त c कॉमन निघेल. ब्रॅकेटमध्ये काय आहे ह्या ठिकाणी? a इथे राहील, इथे किती राहील? 2c इक्वल टू 0. सो a प्लस 2c आणि सेकंड 2a प्लस c इक्वल टू 0. ह्या दोन केसमध्ये आलं. आता ह्या दोन्ही केसवरून आपण फाइंड आउट करू शकतो. सो फ्रॉम फर्स्ट केस हे रफ करतो इकडे. ठीक आहे. केस फर्स्ट घेऊ आपण या ठिकाणी. केस फर्स्ट म्हणजे यातला फर्स्ट. ह्या दोन्हीतला एक ब्रॅकेट काय असणार आहे? 0 असेल तर ते सॅटिस्फाय होईल. सो a प्लस 2c इक्वल टू काय येईल? 0 येईल. ओके. a प्लस 2c इक्वल टू 0. तर याच्यावरून रिलेशन काय येणार तुम्हाला? a इक्वल टू मायनस 2c. ओके. आता हे जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये पुट केली. ओके. a इक्वल टू 2c ही इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर काय येईल रे? पुट a इक्वल टू मायनस 2c इन इक्वेशन 1. तर या ठिकाणी रिलेशन काय येणार आहे ह्या ठिकाणी? b इक्वल टू 2a. ओके. आणि ह्या ठिकाणी काय होणार आहे की 2c मीन्स मायनस a होईल. ठीक आहे. व्हॅल्यू पुट केली तर ह्या ठिकाणी मायनस a येईल. सो b इक्वल टू a. ओके. तर या ठिकाणी रिलेशन काय होणार आहे तुम्हाला की a अपॉन मायनस 2 इक्वल टू b अपॉन 1 अँड c अपॉन 1. ठीक आहे. चेक करा. म्हणजेच ह्या ठिकाणी दिस इज अ लाईन विथ रेशो. डायरेक्शन रेशोज आर एक मिनिट. ह्या ठिकाणी काय आलं? a मायनस 2 आहे ना. ह्या ठिकाणी असं होईल. हां बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी मायनस 2 1 1 हे काय आले? तुमचे डायरेक्शन रेशो झाले. ओके. म्हणजे ह्या इक्वेशनवरून तुम्ही फाइंड आउट केलेलं हे लाईन फर्स्टचे डायरेक्शन रेशो सपोज. म्हणजे ह्यालाच काय आपण म्हणूया? डायरेक्शन रेशो फॉर p से. ओके. आता केस सेकंडवरून काय येतील बघ? फ्रॉम केस सेकंड 2a प्लस c इक्वल टू 0. आता ह्या ठिकाणी हे कन्सिडर केलं 2a इक्वल टू 0. तर याच्यावरून काय नाही तुम्हाला? 2a इक्वल टू मायनस c. ओके. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली. पुट इन इक्वेशन 1. सो b इक्वल टू 2a ला काय पुट करतो आपण? मायनस c प्लस 2c. ओके. सो ह्या ठिकाणी रिलेशन येईल b इक्वल टू c. हे एक रिलेशन आलं. ओके. याच्यावरून तुम्हाला डायरेक्शन रेशोज काय येतील? देअरफॉर किंवा रिलेशन कुठल्या फॉर्ममध्ये येईल? a अपॉन इक्वल टू b अपॉन इक्वल टू c अपॉन. इथे 1 1 येईल. ओके. आणि इथे काय येणार आहे रे? हा मायनस आहे. मायनस इकडे दिला तर मायनस 1 अपॉन 2 म्हणजे रिव्हर्समध्ये मायनस 2a होईल. सो देअरफॉर द डायरेक्शन रेशोज आर मायनस 1 अपॉन 2 1 1. ओके. ह्यालाच आपण सिम्प्लिफाय केलं दॅट इज मायनस 1 2 2 इक्वल टू q से. ओके. दिस इज p बार, दिस इज q बार. दिस इज लाईन L1 L2. हे दोन्ही लाईन काय सांगितले? परपेंडिक्युलर आहेत. आता प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर आता ह्या दोन लाईन्स आले. त्या दोन्ही लाईनचे आपल्याला काय मिळाले? डायरेक्शन रेशोज मिळालेत. डायरेक्शन रेशोज मिळालेत. दोन लाईनचे डायरेक्शन रेशोज मिळाले. तर त्याच्यावरून काय प्रूव्ह करू शकतो आपण की दिस टू लाईन्स आर परपेंडिक्युलर. तर परपेंडिक्युलरसाठी काय प्रूव्ह करायला लागेल की p बार अँड q बार यांचं काय झालं? डॉट प्रोडक्ट काय आलं पाहिजे? 0 आलं पाहिजे. ओके. आता या ठिकाणी हे लक्षात घ्या की हे इक्वेशन नंबर देऊ. ह्या ठिकाणी 1 2 झालं आहे. दिस इज 3 अँड दिस इज 4. ओके. लक्षात घ्या काय काय केले? डायरेक्शन रेशोज ऑफ टू लाईन सॅटिस्फाय द रिलेशन. डायरेक्शन रेशोज सॅटिस्फाय करतात ते डायरेक्शन रेशोज आपण काढलेत.
युजिंग दीज टू रिलेशन्स. ओके, दोन रिलेशनवरून डायरेक्शन रेशोज काढले, त्या रेशोजवरून आपल्याला लाईन फर्स्ट मिळेल, दिस इज लाईन सेकंड मिळेल, आणि त्या परपेंडिक्युलर तर हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, आता थर्ड आणि फोर्थ इक्वेशन आहे आपल्याकडे. नाऊ पी बार डॉट क्यू बार ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि ते 0 येते हे प्रूव्ह करायचं. 0 आलं तर त्या दोन्ही लाईन काय असतील, परपेंडिक्युलर. सो फ्रॉम इक्वेशन थर्ड, दिस इज -2i प्लस j प्लस k डॉट q bar is -i प्लस j 2j प्लस 2k. ओके, फ्रॉम थर्ड अँड फोर्थ. सो i इंटू i, j इंटू j आणि k इंटू k एवढंच घ्यायचं असतं, बाकीचे टर्म्स काय असतात 0. सो कोएफिशियंट ऑफ i cap -2 and 2 that is 2. Okay, then j into j here ओके. ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपण जे थर्ड इक्वेशन फाइंड आउट केलं आहे, थर्ड रेशोचं आहे, ते रेशोमध्ये हे केलेलं हे रिलेशन कशामध्ये आलं की बी आणि ए मध्ये, म्हणजे हे सॅटिस्फाय झालं पाहिजे बी इक्वल टू ए. तर या ठिकाणी बा ए आपण -2 आहे आणि बी आपण 1 आपण घेतला. सो क्रॉस केलं तर या ठिकाणी ए इक्वल टू -2b होतो आहे. ओके, आणि बी इक्वल टू सी रिलेशन होतं आहे, पण हे चुकीचं येते. हे रिलेशन जे आहे हे आपण सीमध्ये कन्वर्ट करू शकतो की हे तुम्हाला जो बी दिलेला होता, बीची टर्म काय होती की बी इक्वल टू 2a प्लस 2c. ओके, नंतर व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली आपण, तर येणार आहे काय ह्या ठिकाणी की 2 इंटू ब्रॅकेट -2c आणि प्लस 2c. ओके, सो दिस इज -4c प्लस 2c दॅट इज -2c. म्हणजे रिलेशन तुम्हाला जे येणार आहे ते बी इक्वल टू -2c. बी आणि सी मध्ये रिलेशन काढावं लागेल. तर तुमचे डायरेक्शन रेशोज फॉर फर्स्ट लाईन L1 इज a अपॉन -2. जे रिलेशन आपल्याकडे होतं की a इक्वल टू -2c. ओके, ह्याच्या अगोदरचं चेक करा, a इक्वल टू -2c म्हणजे a अपॉन -2. ठीक आहे, आणि b इक्वल टू -2c, सो अगेन b अपॉन -2. सो b अपॉन -2 आणि c अपॉन 1. तर तुमचे जे रेशोज आहेत हे येतील -2 -2 1. त्याच्या अगोदरचं जरा रिमाइंड करून पहा, इथे जे लिहिलेलं होतं व्हॅल्यू ऑफ a इज -2c आलं आहे आपल्याकडे. तर त्याच्यावरून b आणि c मध्ये रिलेशन काढलं आपण, तर b इक्वल टू -2c येईल. and then there is a upon -2, b upon -2 and c upon 1. So the addition ratios are -2, -2 and 1, that is p bar c. Okay, and then next 2a plus c equal to 0, second term equal to 0 घेतली तर 2a equal to -c येईल. ओके, and then b आणि c मधलं रिलेशन काढलं आपण, तर b आणि c मध्ये रिलेशन b equal to c येईल. सो a अपॉन, आता a अपॉन काय येणार या ठिकाणी -1 अपॉन 2 येईल. ओके, हे रिलेशन सॅटिस्फाय व्हायला b इक्वल टू c आहे, त्याच्यामुळे b अपॉन 1 c अपॉन 1 येईल. ओके, ज्या ठिकाणी आपण हे b इक्वल टू 2c मध्ये रिलेशन काढावं लागेल. तर डायरेक्शन रेशो इज -2 -2 1 अँड हिअर -1 2 2. तर तुमचे जे इक्वेशन आहेत हे लाईन फर्स्ट लाईन सेकंडचे झाले, तर त्याच्यावरून तुम्हाला हे परपेंडिक्युलर आहे हे प्रूव्ह करायचं आहे. सो फ्रॉम फर्स्ट म्हणजे इक्वेशन थर्डवरून तुम्हाला येणार आहे 2i -2j प्लस k. ओके, इंटू फ्रॉम 4 -1 प्लस 2 प्लस 2. सो मल्टिप्लिकेशन i इंटू i, त्याचे कोएफिशियंट सेम आहेत ते. सो -2 -1 दॅट इज 2. ओके, सो -2 प्लस 2 दॅट इज -4 अँड प्लस 1 प्लस 2 दॅट इज 2. सो b bar dot q bar equal to 0. Therefore here given two lines are परपेंडिक्युलर. ओके, हे प्रूव्ह दॅट झालं ह्या ठिकाणी, समजते. तर ह्या ठिकाणी ह्या फॉर्ममध्ये असं येईल. ते रेशोज काढताना लक्षात घ्या, a इक्वल टू c मध्ये रिलेशन आलं आहे, तर b इक्वल टू c मध्ये रिलेशन काढावं लागेल. ओके, आणि त्याच्यानंतर मग इथे काय आलं, a इक्वल टू c मध्ये आलं, देन b इक्वल टू c मध्ये. नंतर त्याच्यावर डायरेक्शन रेशोज येतील, त्याच्यानंतर त्याचे इक्वेशन्स येतील, आणि त्या दोन्ही इक्वेशनचा डॉट प्रोडक्ट 0 आला तर ते काय झालं, परपेंडिक्युलर. ओके, त्याच्यानंतरचे एक्झाम्पल आहे ते एक्सरसाइज 5.4चे जे एक्झाम्पल आहेत ते बाय युजिंग दिस रेफरन्स आत्तापर्यंतचे जे एक्झाम्पल झालेत त्याच्यानुसार सॉल्व करा. काय डाऊट असतील तर तुम्हाला मेल ID दिलेला आहे, इन्स्टाचा अकाउंट दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मेसेज करा.
काही समजलं नसेल तर व्हिडिओ रिवाइंड करून पहा. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी तुमचा क्रॉस प्रोडक्ट हा पॉईंट संपतो आहे. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो स्केलार ट्रिपल प्रोडक्ट आहे. जो लास्ट पॉईंट आहे वेक्टरचा तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.